बाह्य मनातून एखादी सूचना अंतर्मनात ज्यावेळेला जाते त्या अंतर्मन ऑटोमॅटिक 9 पटीनं त्याच्यावरती काम करतं. असं म्हटलं जातं ना, आता मी काय म्हणतो, विचार बदला नशीब बदले, स्वभाव बदला आजारही बदलेल किंवा संपेल. मी म्हणतो WHO वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन असं म्हणतं की जर तुम्ही भूतकाळाची चिंता करत असाल तर तुम्हाला बीपीचा त्रास सुरू होईल, जर भविष्याची चिंता करत असाल तर डायबिटीस सुरू होईल, जर दुःख दाबून ठेवत असाल तर कॉन्स्टिपेशन सुरू होईल, अतिराग अति चिडचिडपणा करत असाल तर तुम्हाला लंगचे इन्फेक्शनचे प्रॉब्लेम सुरू होतील. मला एक सांगा की जी लोक आजारी आहेत त्यांना हिप्नोसिसचा कसा वापर करता येईल किंवा हिप्नोथेरपीने ते कसे बरे होऊ शकतात आणि असे काही एक्झाम्पल्स आहेत का जे खरंच आजारी होते आणि हिप्नोसिसची ट्रीटमेंट घेतली आणि ते रिकवर झाले? जसे नंबर्स ऑफ आजार आहेत की आपण म्हणा 90% असे आजार आहेत की सायकोसोमॅटिक आजार आहेत, मनावरून शरीराला होणारे. गरिबी नावाचा एक रोग आहे हे असं नाही, कारण का इकडे पण मी मानून बसलोय पैसा लिमिटेड आहे, पैसा वाईटाचं मूळ आहे, असं बरंचसं काही पैशाबद्दल मी मानून बसलोय. त्याच्यामुळं कदाचित माझ्या आयुष्यात पैशाची कमतरता आहे किंवा गरिबी नावाचा रोग आहे. हिप्नोथेरपी आजारावरती काम करते, हिप्नोथेरपी मुलांच्या शैक्षणिक प्रॉब्लेमवरती काम करते, हिप्नोथेरपी पैसा आकर्षित करण्यासाठी काम करते. मग आपण आपल्या माइंडचा जर रोज पॉझिटिव्ह जर विचार करत असेल, एकतर भूतकाळची चिंता किंवा भविष्याची चिंता न करता वर्तमान काळ माझा, प्रेझेंट माझा स्ट्रॉंग जर मी बनवत असेल तर आयुष्य माझं स्ट्रॉंग होणार नाही का? नमस्कार मित्रांनो, विजेता कॉर्नर रिअल हिरो या पॉडकास्टमध्ये मी आकाश गोंदाले तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, तुम्ही विजेता कॉर्नर या पॉडकास्टला महाराष्ट्रातला सगळ्यात फास्ट ग्रोईंग पॉडकास्ट बनवलं त्याबद्दल शतशः तुमचे आभार. थँक्यू व्हेरी मच. मित्रांनो, विजेता कॉर्नर रिअल हिरोच्या माध्यमातून आपण सोसायटीमधल्या रिअल हिरोजना भेटत असतो, त्यांच्या स्टोरीज समजून घेत असतो, त्यांनी काय असं इतरांना अंधारातून प्रकाशामध्ये आणण्यासाठी केलं याच्याबद्दलच्या चर्चा करत असतो, याच्यातून इन्स्पायर होत असतो आणि या स्टोरीज खरंच आपल्याला सफलतेकडे घेऊन जात असतात. अशीच एक स्टोरी किंवा असंच एक व्यक्तिमत्व आज आपल्या भेटीला आलेलं आहे, ज्यांनी लोकांना स्ट्रेस, टेन्शन, सायकोलॉजिकल प्रॉब्लेम्स हिप्नोथेरपीच्या माध्यमातून रिकवर केलेलं आहे. कितीतरी विद्यार्थ्यांना अभ्यासाची गोडी लावलेली आहे. कितीतरी लोकांच्या आयुष्यामध्ये जो अंधार होता, ट्रेस होता, टेन्शन होता, याच्यातून त्यांना बाहेर काढलं आहे, एक उजेड किंवा एक उज्ज्वल भविष्य देण्याचं काम केलं आहे. असे व्यक्तिमत्व आपल्या भेटीला आले. त्यांच्या प्रवासातून आपण खूप काही गोष्टी जाणून घेणार आहे, शिकणार आहे, त्याचा वापर करून आपण सुद्धा आपलं आयुष्य ट्रान्सफॉर्म करणार आहे. पण सुरुवात करण्याअगोदर ज्या लोक नवीन या चॅनलवरती आलेले आहेत त्यांना विनंती असेल की खाली दिलेलं सबस्क्राईब नावाचं बटन दाबा, त्याच्या शेजारी बेल आयकॉन आहे त्याला पण हिट करा, जेणेकरून जेव्हा किंवा नवीन पॉडकास्ट, नवीन हिरो तुम्हाला भेटायला येईल तेव्हा तुम्हाला ते इंडिकेशन मिळेल. आणि आपण स्वागत करूत आजच्या रिअल हिरोचं. जयंत सर, नमस्ते सर. मनापासून स्वागत. नमस्ते. सर्वप्रथम जरा इन शॉर्ट तुमची बालपणापासूनची स्टोरीज, कसं काय तुम्ही या फील्डकडे आला, तुमचं एज्युकेशन काय, घरचं बॅकग्राऊंड काय आणि कसं काय तुम्ही हिप्नोसिस किंवा जे काही तुम्ही पोनो करताय किंवा EFTच्या माध्यमातून लोकांनाच इमोशनल फ्रीडम टेक्निक्सच्या माध्यमातून इमोशनली फ्री करताय, या सगळ्या गोष्टींकडे कसं काय आलात? येस सर. पहिल्यांदा माझं नाव डॉक्टर जयानंद नलवडे. मी एक सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात जन्मलेला व्यक्ती आहे. माझं गाव आहे तुंग, सांगली जिल्ह्यामध्ये एक छोटंसं गाव आहे, 10 किलोमीटर अंतरावरती, सांगली इस्लामपूर रोडवरती. आणि मी ज्यावेळेला शाळेत शिकायचो त्यावेळेला मला एवढं नॉलेज किंवा एवढ्या सगळ्या गोष्टी काहीच माहीत नव्हत्या ज्या आज आपल्याला समजायला लागलेल्या आहेत. आणि शाळा कॉलेजेसमध्ये असलं काही शिकवत पण नाही आहेत. पण शिक्षण माझं झालं, ग्रॅज्युएशन मी केलं आणि ग्रॅज्युएशन नंतर एक दिवस एका हिप्नोटिझमचा स्टेज शो एका गावामध्ये होता आणि त्या गावातला तो स्टेज शो पाहिला मी. इतकं ते मला अंतर्मनाला लागलं की अरे काहीतरी हे वेगळं आहे, कारण तिथे काही ते वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी दाखवल्या होत्या. पण मला माहीत नव्हतं याचा यूज आपल्या जीवनावरती होऊ शकतो, हे काही माहीत नव्हतं. तो कार्यक्रम बघितला, विचार केला आणि ठरवलं की बाबा रे आपण आहे का करू शकत नाहीये. मग त्या दृष्टीने मी अभ्यास करायला सुरुवात केली, छोट्या छोट्या गोष्टी अभ्यास केल्या. त्यानंतर प्रॅक्टिकली एक मुलांच्यावरती हिप्नोथेरपी द्यायला सुरुवात केली. हिप्नोथेरपी हा वर्ड्स आज मी विचारतोय, पण त्यावेळेला हिप्नोथेरपी हा वर्ड्स मलाही माहीत नव्हता. पण मी ते काम करायला लागलो आणि स्टेज शोच्या माध्यमातून मी पहिल्यांदा सुरुवात केली माझ्या जीवनाची. ओके, म्हणजे तुम्ही एक स्टेज शो बघितला हिप्नोथेरपीवरती किंवा हिप्नोटिझमचा, आणि तिकडे ते जे काही मन वशीकरण वगैरे करतात किंवा खरं असतं का? म्हणजे ऍक्च्युअली वशीकरण हे वेगळं आहे.
हिप्नोटिझम म्हणजे बाह्य मनाला तात्पुरती निंद्रा द्यायची आहे, झोप द्यायची आहे, आणि Conscious अंतर mind. मनाला येस, कॉन्शियस आणि सबकॉन्शियस माइंड हे दोन प्रकार आहेत आपल्या माइंडमध्ये. कॉन्शियस म्हणजे बाह्य मन आहे. बाह्य मनाला सगळ्या गोष्टी कळतात, चांगलं कळतं, वाईट कळतं, अगदी कलर कळतो, म्हणजे अगदी तिखट कळतं, आंबट कळतं, गोड कळतं. पण अंतर्मनाला ह्या काही गोष्टी अजिबात समजत नाही आहेत. बरं. कुठल्याही प्रकारची स्वतःची चॉईस नाही आहे अंतर्मनाला. बाह्य मनातून एखादी सूचना अंतर्मनात ज्यावेळेला जाते, ते अंतर्मन ऑटोमॅटिक 9 पटीनं त्याच्यावरती काम करतं. बापरे. ज्यावेळेला मी हा स्टेज शो पाहिला, तर त्यामध्ये असं बघितलं होतं की त्यावेळेला त्या एका व्यक्तीला एक मिरची खायला दिली होती आणि त्याला सांगितलं होतं की अरे हे गोड लागणार आहे तुला. बर. आणि ऍक्च्युली त्याने ती मिरची खाल्ली आणि ते अगदी कसा लागतो विचारलं, त्यावेळेला तो म्हणतो की एकदम गोड लागतो. अरे बापरे. इतकं त्यावेळेला मी पाहिलेलं आणि मला वाटलं की अरे हे काहीतरी वेगळं शास्त्र आहे. हा सायन्स आहे प्रॉपर. जर विचार केला तर अगदी ते सायन्सच्या माध्यमातून आहे. हे कुठल्या विषयकरण विद्या अशा कुठली नाही आहे की बाह्य मला सायंटिफिकली रित्या आपण झोपवलं येते ना, अंतर्मनाला जागृत करून अंतर्मनावरती काम केलं गेलेलं आहे. आणि मग मला असं वाटलं की चला आपण पण यावरती काम, मग काही बुक्स वाचले, बर. त्यामध्ये अभ्यास केला, त्यामध्ये बऱ्याच गोष्टी अवेलेबल आपल्या. ऍक्च्युली हे हिप्नोटिझम हे शास्त्र भारतीय आहे. बर. हे कुठेही ह्याचा उगम कुठेही परदेशात नाही झालेला, हे भारतात झालेला आहे. पण हिथं म्हणजे जे पिकतं तिथं खपत नाही असं म्हणतात ना मराठीमध्ये, विकत नाहीये, खपत नाहीये. तर हिथं नाही झालं. मग फॉरेनवाल्यांनी त्याच्यावरती अभ्यास केला आणि त्यावरती आणखीन ॲडव्हान्स सायन्स वापरून ते हिप्नोटिझम शास्त्र मोठ्या प्रमाणात त्यांनी जीवनावरती काम करायला सुरुवात केली. मग आपल्या लोकांना कळलं की बाबा हे आपल्या इथंही वापरू शकतोय. तिथून इथं आलं. म्हणजे पूर्वीच्या काळात ऋषी मुनी बघा ना, अनॅस्थेसिया कधी आला? अनॅस्थेसिया इन द सेन्स की भूल, बरोबर, भूल देणे कधी आला? पूर्वी होता का? ऋषीमुनींच्या काळात तो अनॅस्थेसिया होता का? नव्हता. मग त्यावेळेला भूल कशी द्यायची? शरीराला ऑपरेशन तर त्यावेळेला होत होते, आज जसं होतं त्यावेळेला होत होते. पण ते अनॅस्थेसिया कशी द्यायचे? तर त्यांनी काय करायचं की हिप्नोटिझमचा उपयोग ते लोक त्या माणसावरती करायचे. ग्रेट. आणि मग त्याला ते ऑपरेशन केलं जायचं. असं म्हणूयात का सबकॉन्शियस माइंडचे 5 सेन्सेस आहेत, Yeah, इंद्रियाद्वारे जी काही इन्फॉर्मेशन येते, Yes. तर सबकॉन्शियस माइंडला जी इन्फॉर्मेशन येते त्याच्या विरुद्ध किंवा म्हणजे आता तुम्ही तिखट खाताय आणि तुम्ही कॉन्शियस माइंडला सांगता की नाही गोड लागतंय, मग त्याचा तो सेन्स काम करायचं बंद करतोय. सबकॉन्शियस माइंड ताबा घेते की बाबा तू गोड लागतंय तर गोड लागतंय असं. 100%. ऍक्च्युली काय असतं की आपण बाह्य मनातला आपल्याला माहित आहे ना. आता समजा सर ना, आपण एक गोष्ट ऐकलेली आहे व्हॉट्सअपला पण, ती कुठे कुठे तर आपण वाचतो पण. एक अमेरिकेमध्ये एका व्यक्तीला साप दाखवला होता. बरोबर. आणि त्याला सांगितलं होतं की बाबा रे, ह्या तुझ्या अंगावरती मी सोडणार आहे आणि तुला ते चावला की तू मरणार आहे. त्याचे डोळे बांधले जातात, हात बांधले जातात आणि ऍक्च्युली त्याच्या अंगावरती खोटा साप सोडला जातो. आणि थोड्या वेळानं त्याच्या हाताला 2 टाचण्या मारल्या जातात, त्यातून रक्त येतं. येण्यापुरत्या टाचण्या त्याला पिन केल्या जातात. मग थोड्या वेळानं त्याच्या तोंडातून काय होतं? फेस बाहेर येतं, विष बाहेर येतं. हे कसं होतं? तर सबकॉन्शियस माइंडला माहित नाही ना साप आहे का तो काय आहे. बापरे. तुमच्या बाह्य मनानं स्वीकारलं की साप आहे, तर सबकॉन्शियस माइंडला सांगितलं की साप आहे. आता ते साप आहे हा विचार त्याच्या माइंडनं स्वीकारला, ऑटोमॅटिक शरीराने त्याचं काम केलं. मग आपल्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे हार्मोन्स आहेत, क्रिएट होतात. प्रत्येक व्यक्तीला वेगवेगळ्या प्रकारच्या म्हणजे सिच्युएशननुसार हार्मोन्स क्रिएट होतात. एखादी व्यक्ती साप सहज पकडू शकते, त्याला आनंद वाटेल त्यामध्ये. पण एका व्यक्तीला त्याबद्दलचं नॉलेजच नसेल आणि साप दाखवला तर त्याला ती भीतीदायक वाटेल. तसं ते हार्मोन्स क्रिएट झाल्यानंतर वेगवेगळ्या प्रकारच्या विचारसरणी. आता 3 गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत सर इथं: विचार, भावना आणि कृती. ज्यावेळेला विचार आपल्या मनामध्ये येतो त्याला ऑटोमॅटिक भावना तयार होते आणि भावना तयार झाली की कृती आपल्या शरीरातून घडते. आता उलटा असा विचार करू की आपण कृती कधी कधी आपल्या बाबतीत घडते अचानक, त्यावेळेला आपल्यामध्ये विचार येतो आणि भावना त्या प्रकारची तयार होतात. कधी कधी भावना तयार होते, विचार तयार होतो आणि कृती तयार होते. म्हणजे हे ट्रायंगल आहे. आपल्या माइंड असं एवढं काम करतं की कुठल्याही सिच्युएशन नुसार आपल्या भावना तयार करतो आपल्या. आणि मग ऑटोमॅटिक तिथे जिथं हार्मोन्स आहेत तिथे रिलीज होतात आणि रिलीज झाल्यानंतर शरीराला त्या प्रकारचे सिम्पटम्स दिसावे लागतात. असं म्हटलं जातं ना, आता मी काय म्हणतो, विचार बदला नशीब बदलेल, स्वभाव बदला आजारही बदलेल किंवा संपेल, मी म्हणेन. ओके. म्हणजे जसं साप चावला म्हटलं तर ते विष तयार झालं, तर असं खोटं सांगितलं की बाबा तुला हे औषध दिलंय, औषध असेल नसेल तर तो माणूस त्याच्या रोगातून मुक्त पण होऊ शकेल की. राईट. त्यांनी ते विश्वास केला. त्याला सायंटिफिकली प्लासिबो इम्पॅक्ट म्हणतात. आपण प्लासिबो इम्पॅक्ट. आपण देवाळात जातो सर, देवाला आपण
नमस्कार करतो, त्याचं तीर्थ पितो किंवा आपण अंगारा लावतो. मला माहित नाही त्यात काय आहे, पण माझं माइंड काय सांगतं की अंगारा हा घेतल्यानंतर लावल्यानंतर किंवा तीर्थ मी पिल्यानंतर माझे सर्व आजार बरे होतात. आता हे कुठे गेले बाह्यमनातून अंतर्मनात गेलं. अंतर्मनाला काय वाटलं की अंगार खाल्ल्यामुळे माझ्या जीवनात बदल होणार आहे किंवा अंगार लावल्यामुळे किंवा तीर्थ पिल्यामुळे माझ्यात बदल होणार आहे. सबकॉन्शियस माइंडनं स्वीकारलं, सबकॉन्शियस माइंडनं अगदी छानपणे त्याला स्वीकारून मला बरं वाटायला लागलं. म्हणजे हीच डॉक्टरकडे गेले की concept आहे. अर्धा आजार बरा होतो ते म्हणतात. तेच म्हणजे डॉक्टरनी काय करू न करू डॉक्टरकडे जाऊन आलो म्हणजे आजार बरा होणार हे ठाम झालं, आतमध्ये स्वीकारलं जातं. सर आता लहानपणापासून आपण ऐकलं की नाही, काही लोकांना काही डॉक्टरांचाच गुण येतो. हो, काही लोक एमडी एमबीबीएस एमडी डॉक्टरकडे जातात लोक, त्यांना त्याचा गुण येत नाही काही लोक. आणि ते साध्या एखाद्या गावातला एखादा वैद्य असतो ना, त्याची एखादी पुडी खाल्ली तरी त्याला बरं वाटतं. हे असं होतं का? औषधात काही नसतं, त्याचा माइंडसेट तसा तयार झालेला असतं की मी ह्या डॉक्टरकडे ही गोळी खाल्ली की मला बरं वाटायला लागतं. बरोबर. आणि मग त्या प्रकारे आपण जसं स्वीकारतो, ऍक्सेप्टन्स कॅपॅसिटी काय आहे आपल्यामध्ये, त्या प्रकारे आपलं माइंड शरीर काम करत असतं. आपण चुकीचं स्वीकारतो त्यावेळेला माइंडसेट पण त्या प्रकारच होऊ शकतो ना. जर बघा ना, भूतकाळची चिंता जर आपण करत असेल तर असं म्हटलं जातं, मी म्हणत नाही तर WHO म्हणतं, काय बुक्समध्ये पण आहे, WHO वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन म्हणतं की जर तुम्ही भूतकाळची चिंता करत असाल तर तुम्हाला बीपीचा त्रास सुरू होईल. जर भविष्याची चिंता करत असाल तर डायबिटीस सुरू होईल. जर दुःख दाबून ठेवत असाल तर कॉन्स्टिपेशन सुरू होईल. बरं. अतिराग अति चिडचिडपणा करत असाल तर तुम्हाला लंगचे इन्फेक्शनचे प्रॉब्लेम सुरू होते. ज्याला कायम सर्दी असते बघा, जुनाट सर्दी, त्याच्याजवळ कधीतरी बसला आणि त्याला विचारलं तर तो कन्फ्युजन माइंडमध्ये असतो. आता हे आजार काय आहेत, विचार काय आहेत, जसा विचार आहे त्या प्रकारे तुमच्या शरीरावरती ते काम करतात आणि शरीर त्या प्रकारचं हार्मोन्स रिलीज करतं. मग आपण जर विचारच बदलला तर, जिथं पॉझिटिव्ह विचार पाहिजे तिथं पॉझिटिव्ह विचार घेणं गरजेचं आहे. पण तिथं जर चुकीचं, आता मला सर सांगा, कोरोनाच्या काळामध्ये कोरोनानं जास्त लोकांचा मृत्यू झाला सर का कोरोनाच्या भीतीने लोकांचा मृत्यू झाला? म्हणजे माझ्या वाचनात कोरोनाच्या भीतीने जास्त लोक. हा, यस, बघा सगळीकडे काही लोकांना कोरोना न झाला सुद्धा तो व्यक्ती गेला ह्या जीवनात. बरोबर, माझ्या शरीराला झाला होता. हा, आणि काही लोकांना कोरोना होऊन सुद्धा ना ती लोक स्ट्रॉंग होते. बरोबर. ह्याला रिझन काय? रिझन काय? कोरोना होऊन सुद्धा ना त्याचा किती तर स्कोर जबरदस्त वाईट होता, पण तरी तो स्ट्रॉंग होता, कारण त्याच्या मनानं ठरवलं होतं. जर आता छावा पिक्चरमध्ये आपण संभाजी महाराजांचा इतका सुंदर छत्रपती संभाजी महाराजांचा आपण पिक्चर पाहिला तर त्यामध्ये ते काय, मन के जीते जीत है मन के हारे हार. किती सुंदर वाक्य ते, म्हणजे ते जर आपण बघितलं ना, मन के जीते जीत है मन के हारे हार, हार गए जो बिन लढे उन पर है धिक्कार. किती सुंदर वाक्य त्यामध्ये कविता ती तयार केलेली आहे. म्हणजे मनानं जर ठरवलं तर, आणि मनानं नाही ठरवलं तर कितीही तुमच्याकडे काही द्या ते मातीच आहे. मनानं ठरवणं गरजेचं आहे. आणि म्हणून आज आपण ठरवलं पाहिजे की बाबा रे, आनंदानं जगणं. मला कुठलाही कॉन्फिडन्सची गोळी कुठल्याही मेडिकलमध्ये मिळेल का सर? नाही मिळणार. नाही मिळणार. एकाग्र क्षमतेची गोळी मिळेल का कुठे? नाही मिळणार. ते तुम्ही ठरवायचं, तुम्ही त्यावरती काम करायचं. अंतर्मनाला तुम्ही ज्या सूचना देईल त्या सूचना तुमच्या मनावरती काम केलं. बरोबर. मला एक सांगा की जी लोक आजारी आहेत त्यांना हिप्नोसिसचा कसा वापर करता येईल किंवा हिप्नोथेरपीने ते कसे बरे होऊ शकतात, आणि असे काही एक्झाम्पल्स आहेत का जे खरंच आजारी होते आणि हिप्नोसिसची ट्रीटमेंट घेतली आणि ते रिकवर झाले? सर यस, गुड क्वेश्चन आहे सर. नंबर्स ऑफ पेशंट मी आजपर्यंत केलेले आहेत. माझं आष्टामध्ये श्री समर्थ हिप्नो क्लिनिक आष्टा हे क्लिनिक आहे. माइंड मंत्र हब नावाचं आमचा स्वतःचं एक छान असं सुंदर असं आमचं प्रोजेक्ट आहे असं म्हणू आपण, की त्याच्या अंडर आम्ही वेगवेगळे कार्यक्रम करतो. तर सांगलीमध्ये माझं 3 वर्ष क्लिनिक, कोल्हापूरमध्ये आहे एक डी-ॲडिक्शन यशवंत हॉस्पिटल शिराळा इथं आम्ही जातो. तर मी माइंडवरतीच काम करतो. तर फर्स्टली आम्ही जर विचार केला तर त्यावेळेला ज्यावेळेला सुरुवातीपासून मी मुलांच्यावरती सुरुवात केली की मुलं अभ्यासात लक्ष लागत नाही किंवा मुलं चिडचिडपणा करतात, राग करतात, टेन्शन घेतात, नको ते विचार करतात, त्या मुलांच्यावरती हे सगळं काम मी सुरू केलं. ते करत 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 ज्या वेळेला मी काय पेशंट पाहिले, असे लिटरली असे पेशंट मी पाहिले सर. मी एक पेशंट इतका बेस्ट, म्हणजे त्यामध्ये मलाही त्याच्यातून एक जबरदस्त अनुभव आला, एक्सपिरियन्स आला की एका पेशंटला शुगर होती 550 आणि तो एका दुसऱ्या व्यक्तीबरोबर आला होता माझ्या क्लिनिकला. आणि सहज माझी त्या व्यक्तीची चर्चा चालू होती. तर तो मला म्हटला की सर तुम्ही शुगरवरती काम करू शकता का? मी म्हटलं डायरेक्ट शुगरवरती मी काम करणारा तो डॉक्टर नाही, मी माइंडवरती काम करणारा डॉक्टर आहे. पण मला एक माहीत आहे की शुगर किंवा कोणताही आजार तुझ्या मनातून तयार होणार आहे. बरोबर. त्याला मनावरती मी काम करतो. आता शुगर चेक केली का तुम्ही? म्हटलं 550 शुगर आहे. ओके म्हटलं.
पहिला रिपोर्ट ते ना ठीक आहे म्हणलं, चला म्हणलं थेरपी रूममध्ये. मी थेरपी रूममध्ये गेले, 1.5-2 तास त्याच्या माइंडवरती फक्त हेच सांगितलं की जे पँक्रीजमधून ज्या वेळेला शुगर सुरू होते, तयार होते, त्या पँक्रीजला, त्या स्वादुपिंडला मी सूचना सांगितल्या की पँक्रीजमधून शुगर लेवल मेंटेन व्हायला लागलेले आहे, माइंड तुझं छान आहे, कुठल्याही गोष्टीकडे बघण्याचा पॉझिटिव्ह दृष्टिकोन आहे, बऱ्याच असे वेगवेगळ्या क्रिया त्याच्या माइंडवरती केल्या, त्यातून बाहेर काढला. आणि त्यानंतर त्यांना शुगर चेक करायला सांगितलं. लिटरली 160-170 वरती शुगर आली होती. त्याने आयुष्यात कधी आली नव्हती. बापरे. मी तो दाखवू शकतोय तो रिपोर्ट. म्हणजे बघा काय झालं, मी शुगरवरती काम केलं होतं का मनावरती, मनाकडूनच सगळ्या गोष्टी जाणार आहेत ना. विचार येतात मनामध्ये, ज्यावेळेला मेंदूकडे जातात आणि मेंदूतून शरीराला जातात. विचारच जर चुकीचं करत असेल तर मेंदूही तेच करणार आहे ना, आणि शरीर त्या पद्धतीनेच आपल्याला रिॲक्ट करणार आहे. ते केलं. आणि एका व्यक्तीला पॅरालिसिस झाला होता. मग मी त्याच्या माइंड होता, माझ्याकडे व्हिडिओ पण आहे तो, एका पॅरालिसिस झाला होता, त्याने 12 वर्षात हा राईट हँड कधीच उचलला नव्हता. मी त्याच्या माइंडवरती काम केलं आणि त्यांना फक्त काय इमॅजिन केलं, व्हिज्युअलायझेशन टेक्निक आम्ही देतोय, त्या माइंडला ते सांगितलं की तुझ्या हाताला फुगे बांधलेले आहेत आणि त्या फुग्यांना वायू भरलेला, हेलियम आपण म्हणतो ना, तो भरलेला आहे. हा हलका हलका, हा तो फुगा वर जातो ना, त्यावेळेला तो फुगा तुझा हात वर वर घेऊन चाललेला आहे. त्याच्या माइंडमध्ये कल्पना काय आहे, माझ्या हाताला फुगा बांधलेला, बरोबर. आणि ऑटोमॅटिक तो हात ते वरती 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 एवढ्या वरती घेऊन गेला की त्यांनी त्याच्या आयुष्यामध्ये कधीच, म्हणजे 12 वर्षाच्या करिअर त्याने कधीच घेतला नव्हता तेवढा हात उचलला त्यानं. आणि मी त्यांच्या पेरेंटना दाखवलं, त्यांच्या घरातल्या लोकांना दाखवलं की बघा म्हटलं की माइंडमध्ये जर विचार केला तर आपण आपल्या शरीरावरती काम करू शकतो. म्हणजे अशाही काही गोष्टी आहेत की त्यातून आजार बरे केले जातात. म्हणजे असे नंबर्स ऑफ आजार आहेत की आपण म्हणा 90% असे आजार आहेत की सायकोसोमॅटिक आजार आहेत, मनावरून शरीराला होणारे आजार आहेत. बरोबर. 90%. हा 90%. म्हणजे जे काही आजारी लोक या, आहेत त्यांनी हे लक्षात घेतलं पाहिजे की आपल्या शरीरातले जे आजार आहेत ते 90% जर सायकोसोमॅटिक आहेत तर पहिली ट्रीटमेंट आपण हिप्नोटिसची घेतली पाहिजे, ना की ॲलोपॅथीची. हा या, आता सर सांगा ना, पित्ताचा त्रास आहे आपल्याला सगळ्यांना. आता मला एक गोष्ट सांगा सर, तुमच्या पुढे पोहे ठेवले, पहिल्या माइंडमध्ये विचार काय येतोय? तुम्हाला पित्त असेल तर तुमच्या माइंडमध्ये काय विचार येतं? खाल्ल्यावर पित्त होते काय? आता हे मला पोहे दिलेत म्हटलं पित्त होणारच, किंवा तुरडा दिल्या म्हटल्यानंतर मला पित्त होणार. पहिला माइंडनं काय स्वीकारलं की हे खाल्ल्यानंतर मला पित्त होणार आहे. समजा ते तुम्ही पोहे खाल्ले तर ऑटोमॅटिक क्रिया काय सुरू झाली, पित्त. आणि मग तुम्हाला काय वाटतं की पोह्याने पित्त झालं, पोह्याने पित्त झालं. पण तुम्ही तुमच्या माइंडला काय सूचना अगोदर दिली, त्या पोह्यानं आज जाऊन काय काम करावं हे तुम्ही सांगितलंय ना. बरोबर. पित्ताचं जनरेट करायचं काम करा, ते जनरेशन सुरू केलं ना तुम्ही, माइंड म्हणणे सुरू केलं. आता मी तुम्हाला सांगितलं की इथे तुरडाऐवजी काय दिलेलं आहे, मूग डाळ दिलेली आहे. मूग पण माहित नाही तुम्हाला, ते तूर डाळ आणि मूग डाळ असू दे का मसूर डाळ असू, त्यातला फरक कळत नाही तुम्हाला, असं समजा. आणि तुम्हाला सांगितलं की तूर डाळ आहे आणि तुम्हाला पित्त होणार आहे. आता मसूर डाळनं पित्त होतं का? जनरली होत नाही. पण तुम्ही ते मसूर डाळ खाल्ल्यानंतर सुद्धा पित्त होणार तुमच्या. का तर तुम्ही तुरडाळ म्हणून खाल्ले. हा या, पण आता उलट करू ना आपण, आता उलट करूया. आता तुम्हाला तूर डाळ दिली आणि तुम्हाला सांगितलं मसूर डाळ आहे आणि मस्त मसूर डाळाची हे भाजी केलेली आहे आणि तुम्हाला काय पित्त वाढायची काय गरज नाही. आता काय होईल? नाही वाढणार पित्त. का? इकडे विचार केला ना, नाही त्याने. म्हणजे प्रत्येक आजाराचं मूळ काय आहे सर? विचार आहे. ज्यावेळेला मिरची खायला देते तर तुमच्या माइंडला काय सांगितलं, हे गोड आहे, कारण तुम्हाला मिरची हे सांगितलेलीच नाही. बरोबर. पहिल्यांदा तुम्ही पाहिलं ती मिरचीचं प्रोग्राम कधी झालं, किंवा अशा गोष्टीचं प्रोग्राम कधी? लहानपणापासून मिरची खाल्ल्याने तिखट लागते, ज्वालाजवळ गेले की भासतं, हे प्रोग्रामिंग पण झालं ना आपल्या माइंडमध्ये. कित्येक तर लोक असे मिरॅकल गोष्टी करतात ना जगामध्ये, ज्यांना काही होत नाहीये. का होतात? ते माइंड सेट आहे ना त्यांचा, त्यांनी ते केलेलं आहे. म्हणजे ह्या प्रकारचे जे विचारसरणी आपली जर चुकीची असेल तर इम्पॅक्ट पण चुकीचा होतं. मग आजार किती तर बरे होऊ शकतात. किती तर आपण हॉस्पिटलमध्ये जातो, हॉस्पिटलचं वातावरण बघूनच आपण पहिल्यांदा भीत असतो. आपल्याला काहीच झालेलं नाही पण मला लय काहीतरी झालेलं आहे, ही भावना वाईट आपल्या मनामध्ये तयार होत असते. आपल्या भावना जर पॉझिटिव्ह ठेवत असेल तर ऑटोमॅटिक काय होईल, पॉझिटिव्ह होणार. सगळ्या पॉझिटिव्ह गोष्टी आपल्यामध्ये तयार होतील. म्हणजे आयुष्य जगायचं असेल तर मी प्रत्येक वेळेला मी काय म्हणतो की तुम्ही पहिल्यांदा स्वतःला चेक करा की मी काय विचार केल्यानंतर काय होणार. मॅनिफेस्टेशन हा विषय आता आपण पुढे जाऊन आपण बोलू त्यावरती, किंवा तुम्ही काय स्वीकारता आणि तुम्ही ह्या ब्रह्मांडाला काय देता. समजा आपण ब्रह्मांड मानतो ना, युनिव्हर्सल आहे ना, तर युनिव्हर्सल देतो आपल्याला हे तर मान्य आहे. बरोबर. समजा सर आता तुम्ही ब्ल्यू कलरचा शर्ट घातलेला आहात आणि हा ब्ल्यू कलरचा शर्ट सुंदर आहे तुमच्या अंगावरती, एक 2-3 वेळा मी तुम्हाला पाहिलेला आहे, पण तुम्हाला आवडतो का न आवडतो मला माहित नाही. बरोबर.
माहित नाहीये. बाय ऍक्सिडेंटली तुम्ही तो शर्ट घातलेला आहे समजा, तुम्हाला आवडत नाहीये पण बाय ऍक्सिडेंट घातला. 2-3 वेळा तुम्ही मला जर दिसला आणि एक दिवशी तुमचा मला फोन आला की सर आज मग आमच्या घरी एक कार्यक्रम आहे, तुम्ही याल का? म्हटलं ठीक आहे ओके. पण तुम्ही रिकामी हाते कसे तुमच्याकडे जायचं? तर मी काय करणार आहे, एखाद्या कपड्याच्या दुकानात जाणार आहे. आता मला सर सांगा ते कोणता शर्ट मी घेईन तुम्हाला? ब्ल्यू 2-3 वेळा का? पाहिलं. कारण तुमच्या डोक्यात आहे की मला तो आवडतोय. कदाचित पण मला आवडत नाहीये पण नसेल, पण माझ्या डोक्यात काय आहे, 2-4 वेळा तोच पाहिला तर हा मी तो ब्ल्यूज घेऊन जाणार. युनिव्हर्सला तुम्ही काय पाठवताय ना, जे तुम्ही स्वीकारताय तेच देतोय युनिव्हर्स. ह्या युनिव्हर्स तेच देणार आहे. तुम्ही जर डायबिटीज स्विकारला, या डेफिनेटली डायबिटीज जर बीपी स्वीकारला तर बीपी तुम्ही जो आजार स्वीकाराल हा तो तुम्हाला देणार आहे, आणि जो नाही स्वीकारणार तो नाही देणार आहे. युनिव्हर्सल जर 10 पटीने देत असेल, तुम्ही 1 पटीने युनिव्हर्सलला तुम्ही चुकीचं द्यायला लागलाय ना, आणि युनिव्हर्सल 10 पटीने तुम्हाला द्यायला लागला. मग तुम्ही पॉझिटिव्ह द्या. तुम्ही ब्ल्यू कलरचा शर्ट घातला तर मला वाटतं की ब्ल्यू कलरच तुम्हाला आवडतो, वाटणं ऍक्च्युअली तुम्हाला नाही आवडत पण तो. त्या बायको म्हणते ते घेतलाय महागातला घाल. हा पण युनिव्हर्सल इतकं तुम्हाला द्यायला लागले भरभरून. म्हणजे तुम्ही श्रीमंत किंवा गरीब, शरीर चांगलं किंवा वाईट हे तुमच्या माइंडवरती डिपेंड आहे. फंटास्टिक. बघा, शारीरिक आजार किंवा शारीरिक व्यंग्य आहेत, शारीरिक काही आहे, तर याच्यासाठी हिप्नोसिस काम करतं. या. पण गरिबी नावाचा एक रोग आहे. मी असं म्हणेन, कारण का की इकडे पण मी मानून बसलोय पैसा लिमिटेड आहे, पैसा वाईटाचं मूळ आहे, पैशाने काय सगळ्या दुष्कर्माचं मूळ ते आहे, असं बरंचसं काही पैशाबद्दल मी मानून बसलोय. त्याच्यामुळं कदाचित माझ्या आयुष्यात पैशाची कमतरता आहे किंवा गरिबी नावाचा रोग आहे. याच्यावरती हिप्नोसिस कसं काम करतं? या डेफिनेटली. सुंदर अगदी. असं म्हणतात ना, पैसा खुदा नाही लेकिन खुदा कसम खुदा से कम भी नाही. पैसे आपण जनरली काय वाक्य वापरतो आपण काय वापरतो की पैशाला कोंबडी सुद्धा खात नाहीये. बरोबर. पण तीच कोंबडी खायला पैसा लागतो. मग आज मला सांगा, ते माइंडमध्ये आपण काय केलंय, लहानपणापासून आपण काय स्वीकारलंय चुकीचं? पैशाला किंमत नाही, पैसे महत्वाचे नाही, माणूस महत्वाचा. माणूस पैसाही महत्वाचा आहे, माणूसही महत्वाचा आहे. एक्झॅक्टली. म्हणजे मॅनिफेस्टेशन करत असताना, मी माझ्या ब्रह्मांडाला देत असताना कायम पैशाबद्दल नावं ठेवलेत ना, चुकीचं. कायम त्या पैशाबद्दल. पैसा नसेल तर देवाचे दरवाजे सुद्धा उघडत नाही. हो, दर्शनाला जा तुम्ही कुठे. या डेफिनेटली. बघा ना, कुठलेही तुम्ही एखादा पैसावाला व्यक्ती गेला आणि त्याने 10,000 रुपये दिले आणि मला आज आता दर्शन पाहिजे, दरवाजे ऑटोमॅटिक उघडले जातात. दरवाजा काय डायरेक्ट देवाच्या गाभारात त्याला नेलं जातं. म्हणजे पैसा महत्वाचा आहे का? आहे महत्वाचा. पण तुम्ही माइंडमध्ये पहिल्यांदा पैसा छान आहे, पैशामुळे माझ्या गरजा भागतात, पैशामुळे माझी परिस्थिती बदलते, हे जोपर्यंत तुम्ही मॅनिफेस्टिंग करत नाही किंवा तुम्ही तुमच्या माइंडला सेट करत नाही, तोपर्यंत पैसा मिळणार नाही. बरोबर. तिथे काय हे लोक काय करतात की काम महत्वाचं आहे, रिलेशन महत्वाचं आहे, तितकंच खरं आहे, पण तेही महत्वाचं आहे, पैसाही महत्वाचा आहे, हा विसरत चाललेला आहे. पैसाही महत्वाचा आहे, रिलेशनही महत्वाचं आहे, दोन्हीलाही तुम्ही मॅनिफेस्ट करा ना. म्हणजे मी एखादा मित्र आहे त्याला म्हणतो की तू माझ्यासाठी महत्वाचा नाही, तो माझ्यावर कसं राहील, तसं पैशाला म्हणतो मी महत्वाचा नाहीये तू. अगदी मी म्हणतो तू माझ्याकडे असला पण पाहिजे. येस. तू त्याला शिव्या देणार आणि त्यालाच बरोबर ठेवणार, ते शक्य होणार नाही. नक्की. त्या पैशाला चांगलं बोललं पाहिजे. हा. हिप्नोसिस कसं वापरता येईल? मला जर श्रीमंती पाहिजे त्यासाठी त्याला काही ट्रीटमेंट करता का किंवा काही आहेत का? ॲक्च्युली आपण ज्या भागात राहतो, ज्या एरियात राहतो, ज्या वातावरण राहतो, तशा प्रकारचा आपला बिलीफ तयार झालेला आहे. सर आज मी एका खेडेगावात राहिलेले व्यक्ती आहे. मी लहानपणापासून पुण्यात असतो तर माझा विचार अजून वेगळा असता का नाही सर? असू शकला असता. नक्की. मी कदाचित पुण्यातून मुंबईमध्ये असतो तर अजून विचार वेगळा असता का नाही? मुंबईतून मी दिल्लीत राहत असतो तर लहानपणापासून मी बरेच जन्माला खेडेगावात आलो, पण मला डायरेक्ट तिथून उचलून मुंबईमध्ये ठेवलं असतं तर, दिल्लीमध्ये ठेवलं असतं, अमेरिकेत ठेवलं असतं तर माझा माइंडसेट अजून बदललेला असता का? म्हणजे ॲक्च्युली माइंडसेट महत्त्वाचा आहे. तुम्हाला पैसा मिळवायचा आहे, पैशावरती विचार करायचा, तुम्ही पहिला माइंडसेट तुमचा बदला. बरोबर. जर माइंडसेट जर तुम्ही बदलत असाल तर पैसा तुमच्याकडे आकर्षित होईल. तुम्ही माइंडसेटच बदलत नाही. मी ज्या वातावरणात राहिलो त्या वातावरणातच मी विचार करतोय. मग आम्ही काय करतो की त्यांच्या अंतर्मनाला ह्या जो बिलीफ तयार झालेला आहे, बिलीफ मीन द धारणा, मराठीत आपण धारणा म्हणतो की आपल्या धारणा झाल्यात. आता साधा विचार करा ना, सूर्य पृथ्वीभोवती फिरतो का पृथ्वी सूर्याभोवती फिरते? साधा नक्की पृथ्वी सूर्याभोवती. पण काही वर्षापूर्वी याचा शोध लागला, म्हणजे जे गॅलिलिओने काही शोध लावला की पृथ्वी सूर्याभोवती फिरते. लोक काय म्हटले? वेडा आहे. फासावरती दिले, फाशी दिली त्याला. पण आज काय झालं? त्याचं आता खरं म्हटलं जातं. म्हणजे आपला बिलीफ काय होता की असं शक्य नाहीये, असं होऊ शकत नाहीये, पृथ्वीवरती सूर्य फिरतो. हा, पृथ्वीभोवती सूर्य फिरतो, हे बिलीफ होता आपला. बिलीफ कुणी तर आलं एका रात्रीत बदललं.
हा, ज्यांनी सायंटिफिकली पुरावे दिले बाबा तसं नाही सर असं. 1995ला तुम्हाला असं कोणीतरी म्हटलं असतं की असं एक यंत्र येणार आहे, इथे बसून आपण अमेरिकेतल्या व्यक्तीबरोबर बोलू शकणार आहे, काय वाटलं असतं सर? वेळच काढलं असतं. अगदी सेम ना. आता ब्लिप कुणीतरी बदलला आणि आज आपण त्या जगातल्या कुठल्याही कानाकोपऱ्या, अगदी सुनीता विल्यम्स आज कुठे जाऊन आल्या स्पेसमध्ये, तिथलेही आपण व्हिडिओ पाहिले आपण. एवढे आज जनरेशन जबरदस्त होत चाललेलं आहे. तर आज मला असं म्हणायचं आहे की आज तुम्ही तुमच्या भावना बदलायचं काम करणं गरजेचं आहे. आता आम्ही काय करतो हिप्नोथेरपीमध्ये, पैशाबद्दलच्या ज्या निगेटिव्ह भावना, त्या बिलीफ चुकीच्या आहेत, त्या बिलीफ पहिल्यांदा काढून टाकतो ग्रेट. आणि त्याच्या अंतर्मनावरती काम करून त्याला पैसा किती महत्वाचा आहे आणि पैसा कसा आकर्षित करायचा आहे हे कायम सांगितलं जातं. आय एम ग्रेट, आय एम मनी मॅग्नेट, हे शब्द किती सुंदर आहेत बघा ना सर. मी मनी मॅग्नेट म्हणून मी जर स्वतःला सांगत असेल तर मी मनी मॅग्नेट होऊ शकतो ना. एक्झॅक्टली. मी हिप्नोथेरपी हेच काम करते. हिप्नोथेरपी आजारावरती काम करते, हिप्नोथेरपी मुलांच्या शैक्षणिक प्रॉब्लेमवरती काम करते, हिप्नोथेरपी पैसा आकर्षित करण्यासाठी काम करते. सुंदर. आता मी तुम्हाला सांगतो, मी आता SIP म्युच्युअल फंडचं इतकं सुंदर काम करतं, मी पाहतोय. हॅट्स ऑफ सर तुमचं, कारण इतकं छान सुंदर तुमचं चाललेलं आहे. पण मला सांगा ना, त्यातल्या लोकांना पहिल्यांदा तुमच्यावर पॉलिसी भरताना पहिल्यांदा निगेटिव्ह विचार करून काही लोक भरत असतील, कुठलं माझं पैसे बुडतील काय, आता काही खरं नाही आहे. कोणास ठाऊक मार्केट आम्ही भरायला गेलो तर त्यावेळेला भरतो त्यावेळेस नेमकं मार्केटचं काहीतरी प्रॉब्लेम होतोय. म्हणजे असं बऱ्याच निगेटिव्ह भावना आहेत. हेच जर तुम्ही ह्या लोकांना ह्या प्रकारच्या जर सूचना दिल्या तर मग त्यांचं ते करतील, पॉझिटिव्ह ऑटोमॅटिक त्यांच्यामध्ये ते गोष्टी तयार होतात. म्हणजे सगळ्या गोष्टीवरती हिप्नोटिझम काम करतं. हिप्नोथेरपी कुठल्याही जगामध्ये कुठलेही क्वेश्चन घेऊन या, त्यावरती हिप्नोथेरपी काम करते आणि करतेच. ग्रेट. आता आम्हाला हिप्नोथेरपी वगैरे माहीत नव्हतं. द पॉवर ऑफ सबकॉन्शियस माइंड, जुसफ मर्फी असेल, नेपोलियन हिल द थिंक अँड ग्रो रिच नावाचं पुस्तक असेल, त्याच्यामध्ये ॲटोसिएशन वगैरे असे प्रकार होते जे तुम्ही म्हणताय त्या पद्धतीने आम्ही स्वतःला ते सांगायचो. झालं काय? हां, सजेशन अफर्मेशन. आता त्यांनी काय झालं की पुढं आम्हाला संधी मिळायला लागल्या किंवा अपॉर्च्युनिटी यायला लागल्या. आता हेच सजेशन नव्हते दिले असे काही मित्र होते. मी जेव्हा SIP सुरू केली पहिल्यांदा, 500 रुपयाची सुरू केली होती, तेव्हा मी त्यांना पण म्हटलं होतं चला माझ्याबरोबर करूयात. तर ते म्हणते काय खरं नसतंय, असं नसतंय. आज 500नी सुरू केलेली SIPच्या आज करोडोंमध्ये कन्व्हर्जन झालं. म्हणजे अर्थात नंतर वाढवत गेलो मी, करोडो रुपये बनले. आणि जेव्हा मी आता माझ्या जवळच्या लोकांना म्हणतो की बघा हे करोडो झाले, तेव्हा त्यांना ते मिसिंग आउट किंवा अशी फिलिंग येते यार तेव्हा करायला पाहिजे होतं. पण त्यांनी कदाचित ते ऑटो सजेशन दिले नव्हते, कदाचित ते इमॅजिनेशन केलं नव्हतं, त्यांनी तो पैसा अट्रॅक्ट केला. जसं तुम्ही म्हणलात आय एम मनी मॅग्नेट, हा तर माझा लय खतरनाक मंत्र होता. म्हणजे हे किती प्रभावी आहे. आणि जर ते सायंटिफिक वेनी मला वाटतं जर तेव्हा मिळालं असतं किंवा तुमच्यासारखं कोणी हिप्नोथिस्ट मला मिळाला असता तर मी माईट बी हे जरा फास्ट घडू पण शकलं असतं. तर माझं म्हणणं एवढंच आहे की जे काही ऑडियन्स आपल्याला ऐकतात, मित्रांनो, जरूर हिप्नोसिस हा खूप सुंदर प्रकार आहे. आणि मला आत्ता सरांसारखे मित्र लाभलेत त्याच्यामुळे कळतं की बुवा आम्ही फारच साध्या पद्धतीने स्वतःचं ते प्रोग्रॅमिंग बदलण्याचा प्रयत्न केला किंवा एक्सपर्टाईज नव्हती, कुठेतरी पुस्तकं वाचून केला. पण आज जर ही फॅसिलिटी उपलब्ध आहे तर निश्चित तुम्ही जयानंद सरांची पण संपर्क करू शकता. आणि जी काही पैशाबद्दलची निगेटिव्ह धारणा आहे, लिमिटिंग बिलीफ ज्याला म्हटलं जातं, ती आहे ती बाहेर काढून तुम्ही एक सुंदर आयुष्य, एक वेल्दी आयुष्य स्वतःकडे अट्रॅक्ट करू शकता. ज्यानंतर माझा पुढचा प्रश्न याच्यासाठी की आत्ताच्या काळात मुलं मोबाईलच्या नादी लागलेत, मोबाईल ॲडिक्टेड किंवा ऐकत नाही आहेत, अभ्यास करत नाही आहेत, अशा बऱ्याचशा तक्रारी पालकांच्या असतात. तर तुम्ही त्याच्यावरती खूप सारं काम केलं आहे. तर काय काय प्रकारच्या मुलांना तुम्ही हेल्प करू शकता किंवा कसं करू का? 7 वर्षापासून 70 वर्षापर्यंतचा कोणताही व्यक्ती असतो, सगळीच मुलं, सगळीच मुलंच आहेत. ते 70 वर्ष असला तरीही विचारानं मुलंच असतं. त्यामध्ये कोणताही सायकोलॉजिकल सिम्टम्स असू दे किंवा बिहेवियरल सिम्टम्स असो, सायकोलॉजिकल म्हणण्यापेक्षा बिहेवियरल, कारण आपण विचार आपल्या मनामध्ये येतात, भावना तयार होतात. मग असे आपण पाहिलं त्यावर अशा कोणताही प्रकारचा प्रॉब्लेम असू दे त्यावरती आपण काम करतो. अगदी शाळेमध्ये जाणारे लहान छोटी छोटी मुलं आज शाळेमध्ये जातात, त्यांचे बिलीफ सिस्टीम चुकीचे बनायला लागलेले असतात किंवा मोबाईलसारखं ॲडिक्शन लागल, इतकं वाईट ॲडिक्शन आहे. एखाद्या वेळेला दुसरं व्यसन सुटू शकते पण मोबाईल ॲडिक्शन सुटणं फार अवघड असतं. मुलांचं त्याला औषध नाही आहे कुठं. नाही, मुलांचं नाही, आईवडिलांचं पण मोबाईल ॲडिक्शन आहे, ते पण त्याच्यावरती पण उपाय करायला लागणार आता. हा, आता हे पालकत्व किंवा डिजिटल पेरेंटिंग हा विषय वेगळा आहे, कारण त्यावरती मी 1 तासभर बोलू शकतोय, पण ते नंतर आपण एखाद्या सेशनमध्ये घेऊ. मला असं वाटतं की मुलांच्यामध्ये ज्या लागलेल्या ज्या वाईट सवयी आहेत, ज्या लहानपणामध्ये 0 ते 7 वर्ष बाल्यावस्था असते, 7 ते 14 वर्ष अगदी किशोरावस्था असते, 14 वर्षापासून कुमारावस्था सुरू होते आणि मग तारुण्यान प्रौढावस्था हा प्रकार आहे आपल्यामध्ये. आता ज्या वयामध्ये
सबकॉन्शियस माइंडला जे प्रोग्राम होतं ना तिथं बदलणं फार महत्त्वाचं आहे. सर साधी गोष्ट विचारते, तुम्ही ज्या शाळेत शिकला सर, तुम्ही आता 1ली ते 5वी 7वी 10वी तिथले काही दिवस अजून आठवतात का तुम्हाला सर? मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो. मी तुमचा थोडीशी मुलाखत घेतो. हो, हा? आठवतात का? आठवतात ना. आठवतात का ऑटोमॅटिक आठवतात का आठवावं लागतात आठवावे लागतात काही गोष्टी, काही आणि काही गोष्टी ऑटोमॅटिक आठवतात. डोळ्यासमोर काही येतात, घटना घडली visual- ना हा. मग ते पटकन फ्लॅशबॅक मध्ये जातं, त्याच्या रिलेटेड काय असेल तो. व्हिज्युअलाइज होतं लगेच. हो, हो. तुमच्या शाळेतला एखाद्या शिक्षकाचा चेहरा, एखाद्या शिक्षकाचं नाव, घटना घडलेली घटना, एखादी स्पष्ट गोष्ट सहज आठवतात, आठवावं लागत नाहीये. स्पष्ट आठवत मला सांगा 4 दिवसापूर्वी सर कोणता ड्रेस घातला होता, नाही आठवत काय जेवला होता, नाही आठवत. बघा ना. लहानपणी जे प्रोग्रामिंग झालं होतं ना ते सबकॉन्शियस माइंडला झालेलं आहे, आणि आता जे रनिंग चालू आहे ते कॉन्शियस माइंडला आहे. बाहेरचं कॉन्शियस माइंड विसरू शकतं, पण सबकॉन्शियस माइंड विसरणं अवघड असतं. सबकॉन्शियस माइंडमध्ये त्यावेळेला जर प्रोग्रामिंग पॉझिटिव्ह झालं लहान मुलांच्यावरती, इम्पॅक्ट काय होईल सर? भविष्यात ते राहील चांगलं. लाईफ टाईम त्याला फायदा होईल. पैशाबद्दलचे पॉझिटिव्ह थिंकिंग जर मुलांच्यामध्ये ह्या वयामध्ये जर तुम्ही जर क्रिएट करत 1 असाल, ते 7 मध्ये 7 ते 14 7 ते 14 मध्ये. हा. ओके. 7 ते 14 जनरली आपण विचार करून त्याला त्यावेळेला कळतं. त्यावेळेला जर तुम्ही क्रिएट करत असाल विचार, पैशाबद्दलचे पॉझिटिव्ह, जगण्याबद्दलचे पॉझिटिव्ह विचार, तर ऑटोमॅटिक लाईफ टाईम त्यांना फायदा होईल का नाही? आता आपण जे सगळं आपण जगतो ना, आता आपण तयार केलंय हे सगळं, पण लहानपणी आपल्यावरती असं प्रोग्रामिंग झालं असतं तर तुम्ही मगाशी बोलला कदाचित फार अहेड असतो. भयंकर भयंकर. हे जे लोक मोठी झाली ना त्यांनी त्या विचारानं किंवा त्या वेळेला त्यांचं प्रोग्रामिंग ते झालेलं, आता नाही झालेलं. 7 ते 14 मध्ये. अगदी. हा, मग ह्या वेळेला प्रोग्रामिंग होऊन गेलं. मग हिप्नोथेरपी हेच काम करते. तुम्हाला तुमचा मुलगा कसा पाहिजे, म्हणजे असं म्हणतो ना आपण, एक सुंदर वाक्य आहे माझ्या मित्राचं, बाय चॉईस अँड बाय चान्स. हा, तर ते चॉईस न तुम्हाला मुलगा पाहिजे का चान्स मुलगा पाहिजे? तुम्ही ठरवा ना तुमच्या मुलाला काय बनवायचं आहे. त्याला कुठले हुशार बनवायचं औषध नसतं मार्केटमध्ये, ते फक्त रिलेटेड काम करणारे आहेत गोष्टी. सपोर्टिव्ह सिस्टीम आहे, पण हिप्नोथेरपी हे तुमच्या मुलाला टोटली चेंज करू शकतं. मुलालाच नाही तरी आयुष्य. असं काही प्रोग्राम आहे का तुमच्याकडे 7 ते 14 मुलांसाठी? अगदी टीन एज मधल्या मुलांसाठी पुण्यामध्ये आम्ही, माझा पुतण्या हर्षल नलवडे तोही काम करतोय, माझे विष्णू माने सर आमचे फ्रेंड्स आहेत तेही यावरती काम करतात. तिथेही पुण्यामध्ये प्रोग्राम आहे. कोल्हापूर सांगली एरियामध्ये आम्ही प्रोग्राम लावतो. तुम्ही कॉन्टॅक्ट केला तर त्या वेळेला आम्ही ते प्रोग्राम ज्यावेळेला लावतो त्यावेळेला आम्ही नक्की मी तुम्हाला कळवेन. म्हणजे जर 7 ते 14 याच्यामध्ये पॉझिटिव्ह प्रोग्रामिंग करून आरोग्यासंदर्भात तुम्ही प्रोग्रामिंग करू शकता, पैशा संदर्भात करू शकता, नातेसंबंधांबद्दल करू शकता, म्हणजे जे जगण्यासाठी अतिशय महत्त्वाचे ॲस्पेक्ट्स आहेत त्या सगळ्यांवरती जर 7 ते 14 या वयोगटात राईट प्रोग्रामिंग झालं किंवा ते सबकॉन्शियस माइंडमध्ये ते जर फिट झालं तर भविष्यामध्ये आरोग्य रिलेटेडच्या समस्या मुलांना येणार नाहीत. नातेसंबंध जे आजकाल फारच खतरनाक चालू आहे त्याच्या संदर्भातले येणार नाही, पैसा याच्या संदर्भातले येणार नाहीत. जीवनात जे जगायला रिक्वायर्ड आहे ते सगळंच प्रोग्राम मला वाटतं 7 ते 14 मध्ये पोरांचं जर केलं आणि तुमच्यासारख्या एक्सपर्टकडनं केलं तर मला वाटतं आई वडिलांनी फार काही मोठं पोरांसाठी करून ठेवण्याची आवश्यकता नाही. नाहीतर काय होतं की बंगला बांधून ठेवलाय, गाडी घेऊन ठेवली आहे, सगळं काही केलंय, पण पोराच्या डोक्यात गेलेलं आहे की कसलाही आजार होतो किंवा त्याला काहीतरी ॲलर्जी होणार नाही, आणि कदाचित त्याला आजारपणापासून वाचला तर वेल्थ पण वाचेल, नाही तर ती गमवलेली वेल्थ पण जाऊ शकते. किंवा नातेसंबंध बायकोबरोबर जमलं नाही, मुलांबरोबर जमलं नाही तर काही आयुष्यभर स्ट्रेस टेन्शनमुळे आजारीच पडणार आहे. एक सुंदर एक गोष्ट मला आठवते तुम्ही बोलल्यानंतर. मला माझ्याकडे एक केस आली ना, फक्त आत्ताच लग्न झालं होतं एका 15 दिवसापूर्वी, आणि त्या मुलीला म्हणजे अगदी 23 वर्षाची मुलगी होती. तिला एक दिवशी त्याच्या पतीनं एक हे रेल्वेचं तिकीट घेऊन आला आणि आम्हाला जायचं म्हणजे तिरुपतीला. तिनं ती रेल्वेचं तिकीट भेटलं आणि तिला धक्का बसला आणि ती खाली पटकन बसली आणि तिला घाम दरदरून फुटून आला. ह्याला वाटलं की काहीतरी झालं असेल चुकीचं काय तर, पण ते विसरून गेला तो. पण तिला सांगितलं आपल्याला तिरुपतीला जायचं, आपलं लग्न झालंय, 15 दिवस झाले, आता मस्तपैकी फिरायला जाऊया, आपण देवाला जाऊन येऊया. जसं तिरुपतीला आणि रेल्वेचं नाव काढलं की ती भ्यायची. असं 2-3 वेळा झाली घटना. परत दवाखान्यात गेले, इंजेक्शन गोळ्या घेतल्या, डॉक्टर पण म्हटले ठीक आहे होतील बरे. काही दिवसानंतर परत ते तिकीट परत विचारलं की बाबा आता जवळ आलेत, पुढल्या महिन्यात जायचं ना, रेल्वे तिकीट अगोदर 2-2 महिने बुकिंग करावं लागतं, पुढल्या महिन्यात जायचं. जसं म्हणाल तसं त्याला टेम्परेचर वाढायचं. मग एका डॉक्टरने सांगितलं की हे काहीतरी वेगळं आहे, तुम्ही एका सायकॅट्रिस्टला घेऊन जावा. आता नवीन लग्न झालं लगेच अगोदरच भीती आपल्यामध्ये, सायकॅट्रिस्ट म्हणजे वेड्यांचे डॉक्टर आपल्याकडे आहे ते. मग तो त्याच्या पतीने विचार केला की सायकॅट्रिस्ट कसं घेऊन जायचं,
त्यापेक्षा माझा कोणीतरी पत्ता दिला आणि ते माझ्याकडे घेऊन आले. मी सर्व हिस्ट्री बघितली, त्यांनी सांगितलं, पण तिला काय आठवतच नव्हतं, काय माहीतच नव्हतं. फक्त रेल्वेचं तिकीट भेटलं की भीती वाटते एवढंच तिला माहीत होतं. मग तिला म्हटलं आयुष्यात कधी रेल्वेत बसले का? नाही, कधीच बसलेली नाही आहे. आयुष्यामध्ये कधी रेल्वेचा ॲक्सिडेंट पाहिला? कधीच नाही म्हटले. मी विचार केला हे काय तर वेगळं मॅटर आहे. मग मी म्हटलं चला थेरपी द्यायला सुरुवात करून. मग थेरपी रूममध्ये गेलो, तिला थेरपी सुरू केली. हळूहळू थेरपी देत 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 डीपमध्ये गेलं. ते डिपनिंग म्हणतो आम्ही त्याला. डिपनिंगमध्ये केलं आणि त्यांना काय सांगितलं की तू आत्ताचे जे वय आहे त्यापेक्षा लहान होत चाललेलं आहे. आता 23ची होती ती 20ची मी आहे म्हणून सांगितलं. फक्त व्हिज्युअलाइज करायला सांगितलं. 20वरनं 15वर आणलं, 15वरनं 12वर आणलं, 12वरनं 10, 8 वर्षाचे. आणि 8 वर्षाचे असताना तिला म्हटलं तुला काय असं आठवतंय का बघ. प्रत्येक एजमध्ये मी विचारत होतो. ती आठवतंय म्हटली. काय आठवतंय? पिक्चरचा पडदा आहे म्हटलं. कुठे बसलेस? एका पिक्चरच्या टाकीमध्ये बसले. शेजारी कोण आहे? तर माझ्याकडे डाव्या साईडला पप्पा आहेत, उजव्या साईडला मम्मी आहे. तू किती वर्षाचे आहेत? तर तिथे सांगितलं 7-8 वर्षाचे असेल. मग पडद्यावरती काय चालू आहे? त्या स्क्रीनवरती काय चालू आहे? म्हणजे एक मूव्ही चालू आहे. कुठला आहे? कुठला तर आहे पिक्चर, मला नाव आठवत नाही म्हटलंय. काय बघताय? रेल्वे आहे म्हटली. काय चालू आहे? गाणं चालू आहे म्हटले. आणि मग ते रेल्वेचं मध्ये चालू असतं गाणं आणि ते रेल्वे हळूहळू जवळ येतात. दोन्हीकडून रेल्वे आलेले असतात, ट्रेन आलेले असतात. दोन्ही धडकतात आणि त्या दोन्ही ट्रेन बरोबर नदीमध्ये खाली पडतात. तुम्हाला एक मी त्याचा अभ्यास केला आणि मी विचार केला कुठला पिक्चर आहे बघूया. तर तुम्हाला माहित असेल मराठीमध्ये चंदनाचे चोळी अंगांग जाळी नावाचा एक मूवी होता. त्यामध्ये ना तो सीन आहे. हिनं त्यावेळेला 8वीत म्हणजे 8 वर्षाचे असताना त्यावेळेला त्याने तो मूव्ही पाहिला होता आणि त्या मूव्हीमध्ये ते ऍक्सिडेंट होतो. रेल्वेत बसल्यानंतर ऍक्सिडेंट होतो हे तिच्या सबकॉन्शियस माइंडनं स्वीकारलं होतं. अरे बापरे. हा. आता तिनं ते विसरून गेले. कॉन्शियस माइंड विसरून गेलं, बाह्यमन विसरून गेलं. ज्यावेळेला ती लहानाची मोठी 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 होत गेली, पण सबकॉन्शियस माइंडमध्ये अजून रेल्वेचा ऍक्सिडेंट तसाच आहे ना. भले तिला वरून आठवत नाही. ज्या ज्या वेळेला रेल्वे संदर्भात काही गोष्टी आठवतात त्यावेळेला तिला भीती वाटायची, शिवरिंग व्हायचं तिचं, घाम फुटायचा, बऱ्याच गोष्टी ते सिम्पटम व्हायच्या. तिलाही माहित नव्हतं का होतंय. मी हे ते सगळं मी बघितलं आणि तिला व्हिज्युअलाइज केलं की तू रेल्वेत बसलेस, तू तिरुपतीला गेलेला आहे. इतकं सुंदर असं तिचं व्हिज्युअलायझेशन दिलं आणि त्यातून बाहेर काढलं आणि तिला विचारलं आता रेल्वेत बस जायचं का आपल्याला? होय म्हणजे जायचं. लिटरली सर नवरा बायको रेल्वेत त्या ट्रेनमधनं जाऊन तिरुपती दर्शन करून अगदी बेंगलोर करून सगळे करून आले ते. वा. म्हणजे आजार कसा तयार होतं हे लक्षात आलं का? मानसिकता ज्या वयात घडते चुकीच्या पद्धतीने इम्पॅक्ट होतं. आता होत नसेल कळत न कळत आपल्या जीवनामध्ये अशा प्रकारच्या मुलांच्या गोष्टी घडत असतील. हे आज होणारे खून, होणारे मारामारी, होणारे एवढे प्रॉब्लेम्स, हे सगळे बलात्कारचे इश्यू ह्या मुलांच्यावरती काय परिणाम होत असेल, काय स्वीकारत असतील? मग काय दाखवतोय मुलांना पिक्चरमध्ये ते पण खूप महत्वाचं आहे या वयात. या डेफिनेटली. हे एवढे रॅश सगळ्या गोष्टी चालू आहेत आज मार्केटला. एवढे मूव्हीज आहेत. साऊथचे मूव्ही आपण फायटिंगचे मूव्ही म्हणून बघतो, पण लिटरली त्यामध्ये आपण काय स्वीकारतात मुलं ते आपल्याला माहित आहे का? मग हिप्नोथेरपी फक्त आजारी असल्यावर हिप्नोथेरपी फक्त अभ्यास करत नाही म्हणून करावी का? नाही आहे. माझं तर मत आहे की कुठल्याही एखाद्या चांगल्या हिप्नोथेरपी प्रत्येक व्यक्तीने जावं. आयुष्यामध्ये एकदा तर हिप्नोथेरपी. प्रत्येकाला कुठं ना कुठं मेंटल आजार आहे. म्हणजे मी स्वतःला पण म्हणजे विचार केला तर काही गोष्टी ऐकल्यानंतर कळत आहे. हा. मी पण माझं लहानपणी काय झालं की मी माझ्या आईचं सांगतो, एसटीचं नाव काढलं तर आई लिटरली उलट्या करत. अगदी. हा. तिला व्हायच्या. मग माझं प्रोग्राम असं झालं की गाडीत बसलं की उलट्या होतात. आज माझ्याकडं प्रीमियम गाड्या आहेत. मी जर ड्रायव्हिंग सीट किंवा शेजारच्या सीटला बसलो तरच मला उलट्या होत नाहीत. नाही तर मला सुद्धा मागं बसलं तर उलट्या होतात किंवा मागं बसण्याच्या विचाराने पोटात हे होत आहे. हे तुमचं सिम्पटम आहे कित्येक लोकांचं आहे सर. म्हणजे मी आईला पाहिलं होतं, मग मी माझ्या डोक्यात आलं. आज पण मागं बसत नाही मी. प्रीमियम गाड्या माझ्याकडे. आज पण ड्रायव्हिंग सीटला असतो किंवा शेजारच्या सीटला असतो, मागच्या सीटला बसत नाही. अगदी. म्हणजे माझं पण मी सायकोलॉजिकली कुठेतरी ते आहेच की बॅरियर. अगदी. म्हणजे कसा बसलाय काय बसलाय ते काढायला लागेल. मग हे साठी काय म्हणतो का तुम्ही आजारी असल्या एखाद्या हिप्नोथेरपिस्टला किंवा एक सायकोथेरपिस्टला भेटा असं माझं मत नाही. लाईफमध्ये जा, त्यांच्याशी चर्चा करा, भेटा, बोला. तुम्हाला कुठले बिलीफ चुकीचे आहेत ते सांगा, त्यावरती ते काम करतील. बरोबर. सायकॅट्रिस्ट, सायकोलॉजिस्ट, सायकोथेरपिस्ट किंवा हिप्नोथेरपिस्ट किंवा सायकॅट्रिस्ट तुम्ही त्याच्याबरोबर बोललं तर पाहिजे का नाही? बाबा माझ्यामध्ये जीवनामध्ये हे प्रॉब्लेम्स आहेत आणि ह्या प्रॉब्लेमवरती मी काय केलं पाहिजे. ह्या लोकांना भेटलं पाहिजे. तुम्ही आजारी असल्यावर भेटा अजिबात नाही. मी कायम सांगतो लोकांना, माझ्याकडे आजारी असल्यावर येत आहेत त्यापेक्षा ना आजार नसताना या आणि आयुष्यामध्ये तुम्ही आजार कधीच पडणार नाहीत.
आयुष्यात ज्याचा प्रॉब्लेम आहे त्याचा सायकोलॉजिकल प्रॉब्लेम आहे असं म्हणता येईल का? समजा माझं शारीरिक काहीतरी आजार आहे, माझ्याकडे पैसे कमी आहेत, म्हणजेच माझा सायकोलॉजिकल काहीतरी प्रॉब्लेम आहे, अगदी. किंवा माझे नातेसंबंध चांगले नाही आहेत, व्हॉट एव्हर. जर माझ्या आयुष्यात प्रॉब्लेम आहे तर समहाऊ माझं प्रोग्रॅमिंग चुकीचं आहे किंवा सायकोलॉजिकली ते प्रोग्राम ठीक करणं गरजेचं आहे, बरोबर ना? या आणि मग अशा लोकांनी ज्यांचे प्रॉब्लेम चालू आहेत, ज्यांना वाटतं, त्यांनी डेफिनेटली सर एक शब्द ऐकला का तुम्ही, लॉ ऑफ ॲक्सेप्टन्स? हो, ऐकलं की. स्वीकारण्याचा सिद्धांत. सपोज सर ना, हा पेन आहे सर तुमच्याकडे, हा तुम्ही मला गिफ्ट म्हणून पेन आणलेला आहात, आणि मी तुम्हाला म्हटलं सर माझ्याकडे ऑलरेडी 50 पेन आहे, मला गरज नाही या पेनची, तुम्ही आणला, आनंद वाटला, पण मी नाही स्वीकारला, हा पेन कोणाकडे जाईल? माझ्याकडेच. आता उलट विचार करूया की तुम्ही मला एखादी शिवी दिली किंवा वाईट बोलला मला, मी काय विचार केला, मी त्या स्वभावाचाच नाही, मी नाही स्वीकारला, ओके, ते कोणाकडे जाईल? माझ्याकडेच राहील. लॉ ऑफ ऍक्सेप्टन्स काय सांगतं की तुम्ही जे स्वीकारता ना ते आत तयार होतं. तुम्ही चांगलं स्वीकारा, चांगलं तुम्ही तयार व्हाल, तुम्ही वाईट स्वीकारा, वाईट तयार व्हाल. वा. परमेश्वर तुम्हाला चांगलं किंवा वाईट काहीच देणार नाही, माझं असं मत आहे. परमेश्वर कधीच तुम्हाला ना की तुझं चांगलं होईल आणि तुझं वाईट. जर परमेश्वरानं चांगलं केलं तर सगळ्यांचं चांगलं झालं असतं, परमेश्वरानं वाईट केलं असतं तर सगळ्यांचंच वाईट झालं असतं. बरोबर. मग काय करतो परमेश्वर? तो ईश्वर काय करतो? तो ईश्वर एकच काम करतो की तथास्तु म्हणतो. माझं मत आहे, तुम्ही चांगला विचार करा तथास्तु, तुम्ही वाईट विचार करा तथास्तु. तुम्ही काय विचार करता त्यावर तुम्ही तयार होता. हे लोकांना जोपर्यंत समजत नाही की मी काय विचार करतो, म्हणजे माझं वाईट होणार, मी जर असं म्हटलं माझं खरं नाही, माझं अवघड आहे, माझ्या आयुष्यात गरिबीचं आहे, आणि मी म्हटलं माझं चांगलंच होणार आहे, मी श्रीमंत होणार आहे, मी आरोग्यमय आयुष्य जगणार आहे, माझे नातेसंबंध खूप चांगले असणार आहे. बघा ना सर, 21 दिवस तुम्ही रोज रात्री झोपताना आणि सकाळी उठताना एक 10 अफर्मेशन, ऑटो सजेशन स्वतःला द्या. किती सुंदर आयुष्य जगतो आपण. बरोबर. झोपताना सुद्धा आणि उठताना सुद्धा आपण निगेटिव्ह थॉट्स घेऊनच उठतो. मनुष्य दिवसाला कमीत कमी 60,000 वेळा विचार करतो. त्या 60,000 विचारापैकी 90% निगेटिव्ह विचार. बापरे. एकतर भूतकाळाची चिंता, एकतर भविष्याची चिंता. प्रेझेंटमध्ये आज कोणच जगायला तयार नाही. मग प्रेझेंटच कळत नाही आपल्याला. एक तर कसं, माझं कसं व्हायचं, माझं कसं होईल, माझं जीवन कसं जगायचं, ह्याच गोष्टीला घेऊन बसलेलं आहे. मग आपण आपल्या माइंडचा जर रोज पॉझिटिव्ह जर विचार करत असेल, एकतर भूतकाळाची चिंता किंवा भविष्याची चिंता न करता वर्तमान काळ माझा, प्रेझेंट माझा स्ट्रॉंग जर मी बनवत असेल तर आयुष्य माझं स्ट्रॉंग होणार नाही का? 100%. हे समजणं गरजेचं आहे. आणि ते सबकॉन्शियस माइंडला जर आपण जर प्रोग्रॅमिंग केलं, कधी करायचं कसं करायचं. आता आम्ही काय करतो सर, हे शक्यतो 7 वर्षापासून आम्ही ह्या प्रोग्रॅमिंगला सुरू करतो. कारण पहिली ते 7 वर्षापर्यंत काय त्या मुलांना कळतच नसतं, त्यामुळे सबकॉन्शियस आणि कॉन्शियस माइंड आपण काही सांगू शकत नाही. 7 वर्षानंतर सबकॉन्शियस माइंडवरती आम्ही प्रोग्रॅमिंगला सुरू करतो. तर अंतर्मनात त्याला एक थेरपी रूममध्ये आम्ही घेतो, त्याला काय ब्रिदिंग टेक्निक शिकवतो, हळूहळू त्याच्या अंतर्मनावरती काम करतो, म्हणजे अंतर्मनाला जागृत करतो, बाह्य मनाला झोपवतो, आणि या सगळ्या अफर्मेशन तिथे आम्ही फीड करतो. जसं एखाद्या कम्प्युटरला आपण काय करतो, डाटा फीड करतो, सॉफ्टवेअर करतो का नाही, मग तो लाईफ टाईम काम करतो. आपल्याला माहिती आहे का, एका लॅपटॉपमध्ये, एका कम्प्युटरमध्ये किती न्यूरॉन्स असतात? नाही माहिती. आपल्या ब्रेनमध्ये किती न्यूरॉन्स आहेत? ऐकलं 2 बिलियन. 10,000 करोड असं म्हणतात की 10,000 करोडपेक्षा जादा न्यूरॉन्स आपल्या ब्रेनमध्ये आहे. किती मोठा स्टोरेज कॅपॅसिटी आहे. म्हणजे एका लॅपटॉप, एका कम्प्युटरमध्ये किती न्यूरॉन्स आहेत माहिती आहे का? एकच न्यूरॉन्स आहे. ओके. एका न्यूरॉन्सवर जर एवढा डाटा ते करत असेल तर आपल्या ब्रेनमध्ये किती डाटा साठवण्याची क्षमता आहे? जगातला सगळ्यात जादा ब्रेनचा उपयोग कुणी केला असेल? लिटरली आपण किती टक्के ब्रेनचा उपयोग करतो सर? हुशारातला हुशार व्यक्ती किती करत असेल? हार्डली 1% त्यापेक्षा लेस. आईन्स्टाईन आपण ऐकलंय ना, त्या आईन्स्टाईननं त्याच्या ब्रेनचा उपयोग नियर अबाउट 13-14% केला होता. बापरे. बाकी सगळे आपण तर काहीच नाही. लिओनार्डो विन्सीनं नियर अबाउट 10-11% केला होता. न्यूटननं एव्हरी ॲक्शन इज अन इक्वल रिॲक्शन, ज्याचा ग्रॅव्हिटीचा थर्ड लॉ लावला, त्याने फक्त 9% केला होता. आणि एडिसननं तर 4 आणि 5% केला होता. जनरली आपण किती टक्के करत असेल? म्हणजे ब्रेन इतका सुंदर, इतकं छान आपण त्याचं काम करू शकतोय. तर आपण काय करतो की त्या ब्रेनला थोडंसं जागृत केलं जातं. तिथले जे लोब्स आहेत त्या लोब्सना ऍक्टिव्ह केले जातात, आणि हे प्रोग्रॅमिंग मुलांच्यामध्ये किंवा कुठल्याही एजमध्ये आपण केलं जातं. किती सिटिंग रिक्वायर्ड आहे त्याला? कमीत कमी 7 सेटिंग आहे. आता ह्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय आहे बघा, 3 गोष्टी आहेत: सायको अनालिसिस, बिहेवियर थेरपी आणि हिप्नोथेरपी.
सायको अनालिसिस मध्ये ना चान्सेस बघा ना, रिझल्ट ऑफ कम्पॅरेटिव्ह स्टडी बाय अमेरिकन हेल्थ मॅगझिन, त्यांनी काय सांगितलेलं आहे, 38% रिकव्हरी आफ्टर 600 सेशन. कशामध्ये? 600? हा सेशन सायको अनालिसिस मध्ये. बिहेवियर थेरपी मध्ये काय आहे, त्याला आपण म्हणतो आरबीटी सीबीटी म्हणतोय, 72% रिकव्हरी आफ्टर 23 सेशन. आणि हिप्नोथेरपी ओनली 6 सेशन, 93% रिझल्ट. अरे बापरे, मग एवढ्या कमी सिटिंग मध्ये 100%? हिप्नोथेरपी काम करते सर. वाह. आज हिप्नोटिझम शास्त्राबद्दल लोकांच्यात गैरसमज भयंकर झालेले आहेत. लोकांना वाटतं की स्टेजवर, मी स्टेज शो पण घेतो, फार मोठे स्टेज आहेत, आता मुंबई आहे, पुणे आहे, अशा ठिकाणी मी मोठमोठे स्टेज शो घेतलेत, कोल्हापूर, सांगली या एरियामध्ये, आणि मी दाखवलेत लोकांना. मी फक्त मनोरंजन करत नाही तर समाज प्रबोधन करण्याचं काम त्या स्टेजच्या आम्ही एवढंच पाहिलं की बुवा तुम्ही कुठे काहीतरी त्याला नाचायला लावतं, ते नाचतो, अजून काहीतरी मिरची खातो. एकदा फुल स्टेज शो पहा सर, त्यामध्ये लिटरली एकदा व्यक्ती बघायला बसला की शेवटीपर्यंत थांबतो, कारण ह्यामध्ये वेगवेगळे माइंडचे किती चेंजेस होतात ते दाखवतोय आम्ही, आणि त्याचा उपयोग आयुष्यामध्ये कसा करायचा आहे. तर आता आपला मुद्दा काय होता, तर हे 6 सेशन जर कम्प्लीट आपण कमीत कमी करत असेल, आणि त्यानंतर 3 महिने आपण माइंडवरती जर काम तसंच मी सांगेल त्या पद्धतीनं रोज तुम्ही सूचना घेत असाल तर लाईफ बदलून जातं. अरे 714 मध्ये जे मुलं आहेत त्यांच्यासाठी 6 सेशन का मोठ्या व्यक्तींसाठी? सगळ्यांना म्हणजे मिनिमम 7 सेशन म्हणते. ओके, मिनिमम 7 सेशन घ्यावीच. कधी कधी एखादा सायकॅट्रिस्ट पेशंट असतो, म्हणजे ते थोडंसं जास्त ओसीडी सारखा पेशंट असतो, सिझोफ्रेनिया सारखा पेशंट असतो, मल्टिपल पर्सनॅलिटी डिसऑर्डर, स्प्लिट पर्सनॅलिटी पेशंट असतो, त्याला थोडेसे जादा पण द्यावे लागतात. पण नॉर्मल व्यक्ती असतो त्याला थोडंसं आपला बिहेवियर चेंज करायचा आहे, त्यांना 6 सेशन पुष्कळ होतं. अभ्यासाच्या मुलांसाठी 6-7 सेशन पुष्कळ होतं. बरं, एखादा ॲडिक्टेड आहे, जसं तुम्ही व्यसन मुक्तीवरती पण काम करताय, तर ॲडिक्शन हिप्नोसिसच्या माध्यमातून, दारूचं व्यसन आहे, तंबाखूचं व्यसन आहे, अजून काय सिगारेटचं व्यसन आहे, तर हे व्यसनातून मुक्ती होऊ शकेल का? छान, एकदम मस्त. कारण पहिल्यांदा व्यसन मन करतं, शरीर नाही करत. कधी व्यसन करायला लागला, एक तर आनंदात व्यसन करतो किंवा तर दुःखात व्यसन करतो. आनंद कधी तयार झाला, काहीतरी घटना घडली, मग त्याच्या रिलेटेड काय मी लावलं की मी मला कुणीतरी मित्राच्या बरोबर मला व्यसन केलं बरोबर, आणि दुःख झाल्यानंतर मी आधार कोणाचा घेतोय, व्यसनाचा. मग आनंद आणि दुःखाच्या व्याख्यात जर त्याच्या माइंडमधल्या बदलल्या तर व्यसन करायची गरज आहे का? ओ ग्रेट. म्हणजे आनंद आणि दुःख हे माइंडमध्ये तयार आहे त्याच्या. पण त्याला ते सांगितले की आनंद दुःख काहीच नसतं बाबा, तो प्रत्येक दिवस तुला अगदी तू व्यवस्थित जगू शकतोस, आनंदात जग, आणि कुठल्याही व्यसनाचा आधार घेऊन तुला जगायची गरज नाही. मी करतो राजाराम पाटील सरांचं हॉस्पिटल आहे, यशवंत हॉस्पिटल म्हणून शिराळ्यामध्ये, तर त्या हॉस्पिटलमध्ये मी कित्येक व्यक्तीवरती मी हा प्रयोग केलेला आहे. सुटले दारू वगैरे? कित्येक लोकांचे सुटले. वा. बघा, मनानं जो ठरवतो ना जगात त्याला काहीही शक्य आहे. औषधानं दारू सुटतेच असं पण आहे का सर? नाही, तो विषय नाही ना. म्हणजे मी काय म्हणतो, 100% मी नाही कोण सांगू शकत की औषधानं दारू सुटते. मग औषधाबरोबर मनावरतीही काम केलं तर का दारू नाही सुटू शकत? दारू किंवा कोणतंही व्यसन, कोणतंही व्यसन, अगदी दारूच असं नाही तर कोणतंही व्यसन. छान. तर मनाला ना, शरीराला, दोन्ही गोष्टीला सूचना देणं गरजेचं आहे. ठीक आहे सर, शेवटचा प्रश्न, अशी चर्चा संपवली असं वाटत नाही, पण आमच्या ऑडियन्सला काय सजेशन द्याल की हिप्नोसिस संदर्भात किंवा त्यांच्या आयुष्यातले जे काही प्रॉब्लेम्स आहेत त्या संदर्भात कशा पद्धतीने त्यांना चांगला रिलीफ कमीत कमी एफर्टमध्ये मिळू शकेल? ॲक्च्युली कोणत्याही गोष्टीचा सर प्रत्येकाने अभ्यास करावा असं मला थोडंसं वाटतं की ह्या गोष्टी समजावून घ्याव्यात. हिप्नोटिझमबद्दलचे आपल्याला गैरसमज आहेत ते पहिल्यांदा गैरसमज डोक्यातनं काढून टाका, आणि एखाद्या जवळच्या कुठल्याही हिप्नोथेरपिस्टला जाऊन भेटा, त्याच्याशी चर्चा करा. कारण आपल्याला जोपर्यंत त्याबद्दल शास्त्र समजत नाही आहे तोपर्यंत आपण पुढे जाणार नाही आहे. इतकं सुंदर शास्त्र आहे. या सायन्सचा उपयोग तुम्ही जर जीवनामध्ये करत असाल तर आयुष्य ट्रेमेंडस चेंजेस होऊ शकतात. म्हणजे आपण आपलं आयुष्य पूर्ण अल्टिमेट बदलू शकतोय. तर तुम्ही मित्रांनो जावा, तिथे भेटा त्यांना. कुणाला प्रॉब्लेम असेल तर आमच्याशीच कॉन्टॅक्ट करा डायरेक्ट, आम्ही तुम्हाला त्याबद्दल सल्ला देईन. किंवा असे वेगवेगळे चॅनल्स आहेत, त्या चॅनलच्या माध्यमातून तुम्ही त्या गोष्टीचा अभ्यास करा आणि आयुष्य बदलून घ्या, एवढंच माझी विनंती आहे. जसं मला असं वाटतं की 4 ओळी मला वाटल्यावर म्हणून लिहिल्या मगाशी. भावना कळायला मन लागतं सर, भावना कळायला मन लागतं, वेदना कळायला जाणीव लागते. भावना कळायला मन लागतं, वेदना कळायला जाणीव लागते, देव कळायला श्रद्धा लागते, देव कळायला श्रद्धा लागते, माणूस कळायला माणुसकी लागते.
माणूस कळायला माणुसकी लागते आणि चांगलं जगायला सुंदर विचारच लागतात. सुंदर विचारच लागतात. तर सर्वांनी सुंदर विचार करावं आणि आयुष्य तुमचं आनंदी सुखमय करून ह्या जीवनाचा आस्वाद घ्यावा. कारण जीवन एकदा आहे, परत परत नाही, नो रिटेक. तर आनंदानं जगा एवढीच मी विनंती करतो. थँक्यू व्हेरी मच सर. सगळ्यात महत्त्वाचं, तुमच्याशी जर संपर्क करायचा असेल तर खाली नंबर दिला तर चालेल. चालेल चालेल सर, अगदी अगदी अगदी. मित्रांनो, ज्या लोकांना सरांचं मार्गदर्शन पाहिजे, मुलांसाठी पाहिजे, स्वतःसाठी पाहिजे, मित्रांसाठी पाहिजे, नातेवाईकांसाठी पाहिजे, त्या लोकांनी खाली सरांचा नंबर देतोय, त्याच्यावरती संपर्क करून सरांचे ऑनलाईन किंवा ऑफलाईन काय मार्गदर्शन घेऊ शकता. सरांनी इथं आलेत, वेळात वेळ काढून कोल्हापूर सांगलीवरून इथं आलेत आणि त्यांनी आपल्याला इंटरव्ह्यू दिला आहे किंवा आपल्याला मार्गदर्शन केलं आहे, आपल्या जीवनात सुंदर विचार करण्याचा सल्ला दिला आहे. त्याबद्दल सरांचं मनापासून धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू सर, थँक्यू थँक्यू.